ती संध्याकाळ अजूनही माझ्या डोळ्यासमोर जिवंत आहे. पावसाने शहर ओलावले होते आणि गर्दीतून चालताना तिचा हात माझ्या हातात होता. त्या हातात ऊब होती, विश्वास होता आणि भविष्यातल्या स्वप्नांची थरथर होती. आम्ही दोघेही एकमेकांकडे न पाहता चालत होतो, पण मनात हजारो शब्द होते. प्रेम कधी शब्द मागत नाही, ते फक्त सोबत मागतं, असं ती म्हणायची. तिचं नाव साक्षी, साधी, शांत, पण डोळ्यात समुद्र भरलेला. माझं नाव आदित्य, स्वप्न पाहणारा, थोडा हट्टी, पण तिच्यासाठी सगळं विसरायला तयार. आमची ओळख कॉलेजमध्ये झाली. पहिल्या दिवशीच तिने मला नोट्स दिल्या आणि मी पहिल्यांदाच कोणाच्या हस्ताक्षरावर प्रेम केलं. त्या अक्षरात तिची शिस्त, तिचं सौम्यपण दिसायचं. दिवस सरत गेले तसे आमचे संवाद वाढले. कॅन्टीनचा कोपरा, लायब्ररीतली शांतता, बस स्टॉपवरची वाट पाहणं, या सगळ्यात आमचं प्रेम नकळत रुजलं गेलं. तिने कधीच मोठी वाक्य बोलली नाहीत, पण छोट्या कृतीतून ती सगळं सांगायची. आजारी असताना पाठवलेला मेसेज, परीक्षेच्या आधी दिलेला विश्वासाचा स्पर्श आणि अपयशाच्या दिवशी डोळ्यातनं पाणी आणता माझ्या खांद्यावर ठेवलेलं डोकं, यातच माझं जग होतं. मी मात्र वेगळा होतो. मोठी स्वप्न, मोठी धावपळ, शहराबाहेर नोकरी, नाव, पैसा, हे सगळं मला हवं होतं. साक्षीला फक्त सोबत हवी होती. ती म्हणायची, आपण एकत्र असलो की सगळं सगळं पुरेसं असतं. पण मला वाटायचं, आधी स्थिर व्हायला हवं. आमच्यातला पहिला दुरावा तिथेच सुरू झाला. मी तिला वेळ देऊ लागलो कमी आणि कारण देऊ लागलो जास्त. ती समजून घ्यायची, पण तिच्या डोळ्यातली चमक हळूहळू मंदावत होती. एका दिवशी तिने विचारलं, आपण हरवत तर नाही ना? मी हसून टाळलं. प्रेम हरवतं तेव्हा हसू जड होतं, हे तेव्हा कळलं नाही. कॉलेज संपलं. मी दुसऱ्या शहरात नोकरीसाठी गेलो. दूर राहणं आम्हाला कठीण गेलं. फोनवरचे संवाद कमी झाले, मेसेज उशिरा येऊ लागले. ती वाट पाहायची, मी कामच कारण सांगायचो. तिच्या प्रत्येक काळजी घे मध्ये भीती लपलेली असायची आणि माझ्या प्रत्येक नंतर बोलू मध्ये अंतर वाढत जायचं. एक दिवस ती अचानक भेटायला आली. स्टेशनवर उभी असलेली साक्षी थकलेली दिसत होती. डोळ्याखाली काळी वर्तुळ, चेहऱ्यावर चिंता. ती म्हणाली, मला तू हवा आहेस, तुझा वेळ नाही. मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण शब्द अपुरे पडले. त्या दिवशी पहिल्यांदा ती रडली, शांतपणे, आवाज न करता. तिचे अश्रू माझ्या शर्टवर पडले आणि मला वाटलं, मी काहीतरी अमूल्य गमावतोय. तरीही मी थांबलो नाही. काळ पुढे गेला. मी यशाच्या मागे धावत राहिलो. प्रमोशन मिळालं, पगार वाढला, ओळखी वाढल्या. पण रात्री उशीवर डोकं ठेवताना तिचा चेहरा समोर यायचा. तिच्या मेसेजेस आता क्वचित येत. एकदा तिने लिहिलं, मी थकलीये. त्या 2 शब्दात तिचं संपूर्ण मन होतं. मी उत्तर दिलं, सगळं ठीक होईल. पण कधी, कसं, याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. काही महिन्यांनी तिने सांगितलं की तिचं लग्न ठरलं आहे. शब्द वाचून माझ्या हातातून फोन पडला. छातीत काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. मी तिला भेटायला गेलो. ती शांत होती. चेहऱ्यावर वेदना नव्हत्या, स्वीकार होता. ती म्हणाली, मी खूप वाट पाहिली, आता थांबायची ताकद नाही. मी काहीच बोलू शकलो नाही. प्रेमात कधी कधी उशीर म्हणजे नकार असतो, हे त्या दिवशी उमगलं. लग्नाच्या आधीच्या रात्री तिने मला शेवटचा मेसेज केला, तू आनंदी राहा. त्या ओळी वाचून मी रडलो. पहिल्यांदाच उघडपणे दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःला हरवणं म्हणजे प्रेम, हे तिने मला शिकवलं. तिचं लग्न झालं. मी कार्यक्रमाला गेलो नाही,
दुरूनच तिच्या आयुष्याला शुभेच्छा दिल्या. काही वर्ष गेली. माझं आयुष्य स्थिर झालं, पण मन नाही. कधी पावसात चालताना तिचा हात आठवतो, कधी कॅन्टीनचा वास आला की तिचं हसू आठवतं, कधी रात्री अचानक जाग येते आणि वाटतं जर थांबलो असतो तर. आजही मी तिला विसरलो नाही. ती माझ्या आयुष्याचा भाग आहे. भलेही आयुष्यात नाही. प्रेम कधी कधी मिळण्यासाठी नसतं, शिकवण्यासाठी असतं. साक्षीने मला प्रेम काय असतं ते शिकवलं आणि ते शिकवून ती निघून गेली. आजही मी त्या संध्याकाळी अडकलेलो आहे, पावसात गर्दीत तिचा हात शोधत, आणि कदाचित आयुष्यभर शोधतच राहील. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा.